वेलकम बॅक टू माय चॅनल कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. तर मी आज खूप दिवसांनी व्लॉग करते अँड दिस टाइम पक्का मी रोज व्लॉग करणार आहे बिकॉज मला आता लागलेले आहेत हॉलिडेज. बिकॉज माझी 9th संपली आणि मी गेलेली आहे 10thला. रिअलाइज पण नाही होत आहे मला. आणि तर आज पहिला दिवस आहे माझ्या हॉलिडेजचा आणि मला खूप छान वाटतंय. ॲक्च्युली आज पहिला दिवस नाही आहे, काल म्हणजे आज पहिला दिवस आहे पण काल परीक्षा संपल्यास मी बाहेर उन्हाळ्या करत फिरत होते. सो आज मी नाही जाणार आहे कुठं बाहेर बिकॉज कुठं जाऊ, कोण नाही माझ्यासोबत जायला. आणि काय तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आत्ता काय झाले मी तुम्हाला दाखवते. आता ती गोष्ट आल्यावरच तुम्हाला दाखवते बिकॉज अशी एक्सप्लेन करणं इज वेगळं आणि ते दाखवणं इज वेगळं. बिकॉज आत्ताच्या कंडिशनमध्ये ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर गाईज तुम्ही जास्त कुठे म्हणजे जास्त पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. गॅस मिळतो आहे कारण का आम्हाला लिटरली घरपोच मिळाला आहे. आणि न्यूज चॅनल तुम्ही बघणं फक्त बंद करा, तुम्ही नॉर्मल व्हाल. आणि काही न्यूज चॅनलवर खूप अतिशयोक्ती चालू आहे. सो न्यूज चॅनल बंद करा, तुम्ही पूर्ण नॉर्मल व्हा. आणि आम्हाला गॅस मिळाला. 6 वाजलेत आणि शाहूचा भोंगा वाजलाय अँड आम्ही चाललेलो आहोत एक काम करायला. काय काम आहे मला पण नाही माहिती बट लेट्स गो. मम्मा म्हणली की चालायचं, म्हणलं मी चलते. मी जास्त नाटके करत बसत नाही. आणि मी जस्ट आंघोळ केली आहे बिकॉज सकाळपासून मी खूप कामं केली आहेत. आणि दुपारी येस आम्ही मिसळ खायला गेलो पण तिथे मी शूट करायचं विसरले. सो या आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन झोपले थोडा वेळ. अँड नाव वी आर गोईंग. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत मार्केटला आणि मम्मा म्हणली की तुला काय फ्रूट्स घ्यायचे ते बघ आणि मला सांग म्हणजे आपण ह्या वीकसाठी फ्रूट्स घेऊ. पण मला एकच गोष्ट दिसते जी मला आवडत नाही अजिबात, दॅट इज केळ. मी घेणारच नाही कारण का मला आवडतच नाही. स्वीट आहे ना, घेऊ. तुझं माझी मम्मा माझी ऐकत नाही तसं. आता माझी मम्मा कुठल्या तरी गल्लीतनं घुसली आहे आणि आम्हाला माहीत नाही आहे कुठे जातं. तिकडे ट्रॅफिक होतं म्हणून ती इकडनं आली. आता मी सांगत होते इथनं रोड नाही आहे तर तिथनं रोड नाही निघाला. देखते आहे बहुतेक नशीब, तिचं नशीब निघाला रोड. पण माहीत नाही अजून पुढे निघतोय का नाही. आय गेस आहे. तर येस आम्ही घेतलेलं आहे खूप काय इतना ठेलावर के हमने लिया है. एस्थेटिक बॅगची वाट लावली कारण का त्यात आम्ही पायनॅपल, स्ट्रॉबेरी आणि अजून एक काय घेतलं का आपण, हां ग्रेप्स. एवढा भसाभस कोंबला त्याच्यात. आणि ऑल्सो आम्हाला एक सॅक घ्यायची होती जी पेअर करायला टाकली होती. तर मग ती आम्ही तिथनं घेतली आणि ती हातात होती ॲक्च्युली आधी. पण मग नंतर मी ती डिक्कीत टाकली कशी कोंबून. सो डिक्कीतलं जे सगळं सामान आहे ते मी ह्याच्यात घातले. सो त्याचं पूर्ण एस्थेटिक्सची वाट लागली आहे. सापडला रस्ता. तर मम्माने तिच्यासाठी मॅगी केलं बट ऑफकोर्स मी खाल्लं. असं झालं. ओ भूक आली असणार आहे त्याला आता. ओ तर आमच्या अजय त्यांना लागलेली आहे भूक आणि तो सांगतोय की भूक लागली आहे. सो त्याला खायला येते मी बिकॉज फाडून टाकले कसं इथं माहिती आहे. ते फाडून टाकलं आहे तरी ह्याची मागची साईड मी मागे घालून टाकली आहे. लिसन टू द ASMR. Now I'm having my dinner. It is वरण भात. त्याचं वरण मीच केलंय. And yes, that's it for the vlog guys. Subscribe to my channel, like this video and also follow my Instagram account. Bye guys.